नमस्कार काव्यरसिको. मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोग आपले स्वागत करतो. मित्रांनो, आज 1 मे महाराष्ट्र दिन, कामगार दिन. तुम्हाला महाराष्ट्र दिनाच्या, कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. तसेच आज सिंधुदुर्ग जिल्हा निर्मितीचा दिवस आहे. माननीय मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले हे असताना 1981 मध्ये 1 मे 1981 रोजी रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 8 तालुके आहेत आणि 752 गावे आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा हा काही बाबतीत देशात एकमेव आहे, अग्रगण्य अव्वल आहे आणि त्याची अनेक वैशिष्ट्ये आहेत. कवितेत त्यातील काही वैशिष्ट्ये आलेलीच आहेत. आता थोडीशी मी सांगतो. आता भारत सरकारने पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केलेला भारतातील हा एकमेव जिल्हा सिंधुदुर्ग. 100% साक्षर असलेला महाराष्ट्रातील पहिला जिल्हा सिंधुदुर्ग. भारतातील पठारी प्रदेशांमध्ये स्वच्छतेत सर्वोत्कृष्ट ठरलेला जिल्हा सिंधुदुर्गच. भारतातील सर्वोत्तम ठरलेला तारकर्ली समुद्रकिनारा सिंधुदुर्ग जिल्ह्यातच. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गडकिल्ले बांधले, पण एक जलदुर्ग बांधला, तो म्हणजे सिंधुदुर्ग. त्याच जलदुर्गाच्या नावावरून जिल्ह्याचं नाव पडलंय. असा सिंधुदुर्ग हा जलदुर्ग मालवणच्या समुद्रात आहे, तो सुद्धा सिंधुदुर्गातच. कर्नाटक वगळता छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर असलेला एकमेव जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांचं मंदिर आहे, जे राजाराम महाराजांनी बांधलेलं आहे. आदरातिथ्यात भारतात सर्वोत्कृष्ट ठरलेला तारकर्ली पर्यटन केंद्र, हे केंद्रसुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातच. पारंपरिक सण उत्सव सगळे मोठ्या थाटामाटात आनंदात साजरे केले जातात सिंधुदुर्गातच. तसेच कर्जबाजारी होऊन, म्हणजे अर्थात कोकणात, रत्नागिरीमध्ये सुद्धा, बाकी जिल्ह्यांमध्ये सुद्धा कुठेही कोणी शेतकरी गळफास घेत नाही कोकणात. त्याच कोकणात सिंधुदुर्ग येतो. अनेक क्षेत्रात अग्रगण्य ठरले कैक प्रतिभावान, कर्तृत्ववान नर नारींची खाण म्हणजे सिंधुदुर्ग. माझा एक निबंध आहे जिल्हा सिंधुदुर्ग म्हणून. त्यात यातील कितीतरी नररत्ने, नारीरत्ने, प्रतिभावान व्यक्ती सिंधुदुर्गातल्या मी लिहिलेले आहेत. आपण नोव्हेंबरमध्ये जेव्हा नेव्ही डे साजरा झाला तारकर्ली मालवणच्या समुद्रात किनाऱ्यावर, तेव्हा मनात भरली तारकर्ली आणि नंतर एक मात्र मालवण, या 2 कविता सादर केल्या होत्या त्या बोलंतरीचे ह्या काव्यसंग्रहातील. त्या तुम्ही ही कविता संपताना तुम्हाला लिंक सापडतील, दिसतील. त्या ऐकल्या असतील तर परत ऐका, आणि ऐकल्या नसतील तर जरूर ऐका. आणि आज सिंधुदुर्ग जिल्हा निर्मिती दिनानिमित्त याच काव्यसंग्रहातील 3री कविता सिंधुदुर्ग जिल्ह्यावरील आज आपण ऐकूया. पर्यटकांची पहिली पसंती. पर्यटकांची पहिली पसंती. अवघ्या जगात लोकप्रिय ठरला. अवघ्या जगात लोकप्रिय ठरला, पर्यटकांच्या पसंतीस अग्रणी जाहला. पर्यटकांच्या पसंतीस अग्रणी जाहला. केंद्र घोषित एकमेव पर्यटन जिल्हा. केंद्र घोषित एकमेव पर्यटन जिल्हा असा आपला जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा. असा सिंधुदुर्ग जिल्हा आपला. राज्यात 100% साक्षर पहिला. राज्यात 100% साक्षर पहिला. वृत्तपत्र सृष्टीच्या जनकाचा जिल्हा. वृत्तपत्र सृष्टीच्या जनकांचा जिल्हा. विद्यार्थी येथील ठरती गुणवंत अव्वल. मिळवतो यश स्वाभ्यासाने धवल. बुद्धिवंत विचारवंत कलावंतांची खाण. बुद्धिवंत विचारवंत कलावंतांची खाण. भजन कीर्तन नृत्य नाटक लेखन.
बुद्धिवंत विचारवंत कलावंतांची खाणं, भजन कीर्तन नृत्य नाटक लेखन, आदरतिथ्या देशात मानाचे पान, स्वच्छतेतही देशी पहिला मान, स्वच्छतेतही देशी पहिला मान, अतिसुंदर रम्य स्वच्छ सागर किनारे, अतिसुंदर रम्य स्वच्छ सागर किनारे, नागमोडी रस्त्यातून दिसती पर्वत शिखरे, नागमोडी रस्त्यातून दिसती पर्वत शिखरे, दरी डोंगरी असे दुर्मिळ वनस्पती वनचरे, दरी डोंगरी वसे दुर्मिळ वनस्पती वनचरे, सर्वत्र सृष्टी सौंदर्याचे दिसती नजारे, सर्वत्र सृष्टी सौंदर्याचे दिसती नजारे, दिसती कुठे आंबा काजू रतांब्याच्या बागा, दिसती कुठे आंबा काजू रतांब्याच्या बागा, भातशेतीचे मळे कुठे नारळ फोपळी बघा, भातशेतीचे मळे कुठे नारळ फोपळी बघा, सण मोठा होळी गणपती बसे घरोघरी, सण मोठा होळी गणपती बसे घरोघरा, स्वादिष्ट भोजन गोड मालवणी भाषा आवडे इतरा, राज्ये जिल्हे असती बहुत भारत देशी, राज्ये जिल्हे असती बहुत भारत देशी, तरी सिंधुदुर्ग माझा प्रिय देशी विदेशी, राज्ये जिल्हे असती बहुत भारत देशी, तरी सिंधुदुर्ग जिल्हा प्रिय देशी विदेशी, सिंधुदुर्ग पाहण्या उत्सुक लहान थोरं, सिंधुदुर्ग पाहण्या उत्सुक लहान थोरं, किती सांगू महती सिंधुदुर्गाची अपार, किती सांगू महती सिंधुदुर्गाची अपार. धन्यवाद मित्रांनो. हा सिंधुदुर्ग तुम्हाला आवडला, म्हणजे सिंधुदुर्गावरील कविता आवडली तर कवितेला नक्की लाईक करा, कमेंट करा. सिंधुदुर्गाचे आणखी काय वैशिष्ट्य असतील, तुम्ही कधी गेला असाल पर्यटनाला, तुमचे काय अनुभव असतील तरी सांगा. ही कविता आपल्या मित्रमंडळीशी शेअर करा. चॅनलला नवीन असाल किंवा कोणाचं राहिलं असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि यापूर्वीच्या जवळपास 260 कविता आहेत त्या सवडीने ऐका. आता परत आपण भेटू एक नवीन कविता घेऊन. जय श्रीराम.